श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 38वा, इंद्रजिताचे मेघपृष्ठावर गमन. ओम श्रीराम. हनुमंत व लक्ष्मण आपल्या वानरसेनेसह त्या गुहेमध्ये शिरतात व त्या यज्ञशाळेचा विध्वंस करतात. मात्र अशाही स्थितीमध्ये तो इंद्रजित ध्यानमग्न असतो. तिथे एवढा गोंधळ उडतो, हाणामारी तोडफोड सुरू असते, तरीसुद्धा त्या इंद्रजिताचे ध्यान भंग होत नाही. तो विचलित होत नाही. तेवढ्यात त्या होमामधून रथ आणि सारथी प्रकट होऊ लागतात. ते पाहून बिभीषण चिंतित होतो, कारण आता हा रथ जर निर्माण झाला तर तो इंद्रजित मरू शकणार नाही. म्हणून तो बिभीषण रडू लागतो. तेव्हा हनुमंत त्याला म्हणतो की, मी असताना तू का रडतोस? आणि तुझ्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. तू घाबरू नकोस. आणि मग हनुमंत तो रथ, सारथी व होम सुद्धा थेट पाताळात दडपतो. हे पाहून इंद्रजित क्रोधायमान होतो व लक्ष्मणास युद्धाकरिता आवाहन करतो. तेव्हा तिथे इंद्रजित व लक्ष्मणाचे अतिप्रचंड असे युद्ध सुरू होते. त्यानंतर इंद्रजित मेघपृष्ठावर जातो व कपटाने हल्ला करतो, परंतु लक्ष्मण त्याच्या हल्ल्यास सडेतोड उत्तर देतो व मग त्यानंतर लक्ष्मण एका बाणाने इंद्रजिताचा एक हात तोडतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील त्या गर्विष्ठ मनाच्या म्हणजेच इंद्रजिताच्या मनपणाच्या गुप्त स्थानात त्या दिव्य मनासह तो प्राण आणि विवेक आपल्या शुद्ध मंडळींसह म्हणजे लक्ष्मण, हनुमंत, बिभीषण व वानरसेनेसह प्रवेश करतात व त्या गर्विष्ठ मनाच्या एकाग्रतेवर आघात करतात. परंतु तरीही ते गर्विष्ठ मन विचलित न होता ध्यानमग्न असते आणि आता ती अघोरी वामशक्ती म्हणजेच रथ आणि सारथी प्रगट होऊ लागते. तेव्हा ते पाहून तो विवेक म्हणजेच बिभीषण चिंतित होतो व शोक करू लागतो. तेव्हा मग तो प्राण त्या विवेकास धीर देतो व त्या अघोरी वामशक्तीसह त्या गर्विष्ठ मनाच्या संकल्पालाही म्हणजेच होमालाही थेट खाली अवचेतनात म्हणजेच पाताळात पाठवतो. व मग हे सर्व पाहून ते गर्विष्ठ मन क्रोधित होते व त्या दिव्य मनाशी युद्ध सुरू करते. ते गर्विष्ठ मन त्या दिव्य मनावर आपल्या मायावी कपटनीतीचा प्रयोग करते, परंतु त्या दिव्य मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, कारण ते दिव्य मन चैतन्यमय, प्रकाशमय, शक्तिमय असते. मग ते दिव्य मन आपल्या एका कृपाकटाक्षाने म्हणजेच बाणाने
त्या गर्विष्ठ मनाच्या एका इंद्रिय शक्तीचा म्हणजेच हाताचा नाश करते. आता आपण याचं थोडक्यात सार पाहूया. इथे कथेमध्ये हनुमंत, लक्ष्मण, बिभीषण वानर सेनेसह त्या गुहेमध्ये प्रवेश करतात आणि त्या यज्ञशाळेचा विध्वंस करतात. तिथे एवढा सगळा गोंधळ चाललेला असतो, म्हणजे फोडतोड, यज्ञाचा विध्वंस, परंतु तो इंद्रजित विचलित होत नाही. तो ते ध्यानमग्न अवस्थेतच असतो. आणि तेवढ्यात त्या होमामधून सारथी आणि रथ निर्माण होऊ लागतो, बाहेर येऊ लागतो. ते पाहून बिभीषण चिंतित होतो आणि रडू लागतो, कारण त्याला माहिती असतं की जर इंद्रजिताचा हा यज्ञ यशस्वी झाला आणि त्यातून ती मायावी रथ आणि तो सारथी निर्माण झाला तर इंद्रजित कदापि मरू शकणार नाही. म्हणून तो रडू लागतो. तेव्हा हनुमंत त्याला म्हणतो की अरे, मी असताना तू का रडतोस? तुझ्या संरक्षणाची सगळी जबाबदारी श्रीरामपुरी माझ्यावर दिलेली आहे, तू घाबरू नकोस. आणि मग हनुमंत तो रथ, तो सारथी आणि ते होम या सगळ्यांना ते खाली पाताळात दडपतात, म्हणजे संपूर्ण त्याचा विनाशच करून टाकतात. आणि हे पाहिल्यावर मात्र इंद्रजित मग ध्यान सोडतो, त्याला खूप राग येतो आणि मग तो लक्ष्मणाशी युद्ध सुरू करतो. आणि तो लक्ष्मणाशी युद्ध कपट नीतीने करतो, मायावी पद्धतीने करतो, समोर न राहता अदृश्य होऊन अशा पद्धतीने कपटाचा वापर करतो. परंतु लक्ष्मणावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, कारण लक्ष्मण हे शेषांचे अवतार आहेत, चैतन्यमय शक्तिवान आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. शेवटी लक्ष्मण एका बाणाने इंद्रजिताचा तिथे हात तोडतो. ही झाली कथा. आता ही साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या या अंतरंगातील युद्धभूमीवर त्यामधील या गर्विष्ठ मनाच्या मनपणात म्हणजे गुप्त स्थानात हे विवेक, प्राण, दिव्यमन आणि त्यांची शुद्ध मंडळी प्रवेश करतात आणि त्या गर्विष्ठ मनाच्या त्या एकांतातील गुप्त स्थानावर जाऊन त्याच्या एकाग्रतेवर आघात केला जातो. इकडे कथेत इंद्रजित त्या गुप्त गुहेत बसून होम हवन करून अघोरी मायावी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. साधकाच्या दृष्टीने साधकाचं हे गर्विष्ठ मन त्याच्याच मनपणात शिरतं आणि त्या एकाग्रतेतून ते वामशक्ती निर्माण करते. इथे महत्त्वाची गोष्ट आहे, ते चांगली शक्ती निर्माण करते का, किंवा ते गर्विष्ठ मन ईश्वराकडे, आत्म्याच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करतं का? नाही, ती वामक शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि यामध्ये माणूस पटकन यशस्वी होतो. जर आपण आध्यात्मिक असू आणि खरंच आध्यात्मिक करत असू ना, तर आपणच आपल्या अंतरंगात निरीक्षण करा. आपल्या मनाने, आता इथे गर्विष्ठ मन म्हटले, आपल्याला ते नावं द्यायचे, पण आपल्याच मनाचा भाग, आपल्या मनाने एखादी वाईट गोष्टीचा संकल्प केला आणि त्याचं प्लॅनिंग करत ती गोष्ट निर्माण करण्यासाठी तो आपल्या अंतरंगातच शिरतो ना. म्हणजे तो डोळे झाकत नाही, पण आतमध्ये विचार करतो की आता एखादी वाईट गोष्ट, राजकारणी म्हणा किंवा एखादा साधकसुद्धा एखादी वाईट गोष्ट करायची असेल ना, तर त्याच्याशी तो इतका एकरूप होतो. बाहेर कसलाही गोंधळ असला तरी तो त्याच्या बाह्य अंगावर येत नाही, बाह्य मनावर येत नाही, तो त्याच्या त्या संकल्पामध्ये खूप शिरतो. इथे हनुमंत आणि लक्ष्मण सगळी फोडतोड करतायत, यज्ञ विध्वंस करतायत, तरीही इंद्रजित ध्यानमग्न आहे, विचलित होत नाही. साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण आणि दिव्य मन त्या गर्विष्ठ मनाच्या एकाग्रतेवर आघात करतायत, तरी ते गर्विष्ठ मन विचलित होत नाही. तेच गर्विष्ठ मन जर
आत्म्याच्या गुहेत किंवा आत्म्याकडे जाण्यासाठी एकाग्र झाला असतो ना, तर लगेच त्याची एकाग्रता भंग झाली असती. मात्र ते वाईट गोष्टी करण्यासाठी तिथे एकाग्र झाले, त्यामुळे त्याची एकाग्रता लवकर भंग होत नाही. आपणही नीट विचार करा, जर आपण ध्यान करत असू ना, तर आपण चांगल्या ध्यानावस्थेत शिरलो आणि अचानक एखादा वेगळा विचार आला की आपलं लगेच ध्यान संपतं किंवा आपलं ध्यानावर परिणाम होतो, आपण लगेच देहावर येतो. पण इतर वेळेला जर आपण एखादी वाईट गोष्टीचा संकल्प करत असू, म्हणजे एखादा वाईट विचार, एखादी वाईट गोष्ट किंवा वाईट नके का नसाना, परंतु सांसारिक भौतिक जीवनाविषयीचं प्लॅनिंग, त्याविषयीची गोष्टीचं आपण अंतरंगात एक जाळं निर्माण करतो, मनोराज्य निर्माण करतो ना, त्यावेळेला आपल्याला जर तिथं एखादा आध्यात्मिक विचार आला, आध्यात्मिक नामस्मरण आठवलं, आध्यात्मिक आपले सद्गुरू आठवले, ईश्वर आठवला, किंवा बाहेरून आपल्याला कोणीतरी नामस्मरण जप किंवा एखादं आध्यात्मिक विचार सांगायचा प्रयत्न केला, तर आपण तिकडे लक्ष देत नाही. आपलं सगळं लक्ष त्या सांसारिक विषयाच्या जे प्लॅनिंग चाललेलं असतं, जे मनोराज्य चाललेलं असतं, जे जाळं तयार करतो, त्यातनं आपण विचलित होत नाही. हे ज्याने त्याने अनुभवावं, खरंच अनुभवावं. किंवा साधी गोष्ट सांगतो, ध्यानाला बसा, खोल ध्यानात शिरा. आता असं मी खोल ध्यानात शिरलो आहे, मला काहीतरी आतमध्ये आध्यात्मिक अनुभव येत आहेत, काही दृश्य दिसत आहेत, काही दर्शन होत आहेत. अचानक एक वाईट काहीतरी किंवा कुठला तरी सांसारिक विचार येतो आणि माझं लगेच ध्यान भंग होतं. पण मी ध्यानालाच बसलो आहे, परंतु मी ध्यानात शिरलेलो नाही, म्हणजे ईश्वराकडे वळालेलो नाही. आणि माझ्यासमोर कुठला तरी एक भौतिक जीवनाविषयीचा एखादा विचार येतो, एखादी गोष्ट येते, एखादं संकल्प येतो, तर मी लगेच त्याच्याशी एकरूप होतो. तिथे मला याचं स्मरण होत नाही की अरे मी ध्यान करतोय, मला आत्म्याकडे जायचे, मला ईश्वर, याची आठवण होत नाही. मात्र त्यामध्ये मी एकाग्र होतो. हे प्रत्येक साधकाच्या जीवनात घडतंच. हे केव्हा घडत नाही, जर साधक अतिशय उच्च दशेला गेलेला असेल तर मग मात्र तिथे घडत नाही. इथे कथेमध्ये तेच घडतंय. ते गर्विष्ठ मन वामशक्ती निर्माण करते, ती चांगली शक्ती निर्माण करत नाही, त्यामुळं त्याचं ध्यान विचलित होत नाही. आणि हे आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या ठिकाणी अनुभवावं. मात्र एक दिवस आता असाही साधकाचा येतो की त्या साधकाची साधनेने मध्ये खूप काळ गेल्यानंतर त्याच्या मनाची अशी तयारी होते की तो ध्यानातही शिरतो आणि असे वाईट संकल्प आले की त्यांना लगेच बाजूला टाकून देतो, त्यांचा लगेच विध्वंस करतो, त्यांचा लगेच विनाश करतो. इथे तेच घडले. इथे तो दिव्य मन आणि तो प्राण विवेकाच्या साह्याने त्या गर्विष्ठ मनाच्या त्या संकल्प विकल्पांचा, त्याच्या त्या अघोरी वामशक्तींचा विनाश करतात. तर हे आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात हे घडते, फक्त आपण जाणीवपूर्वक तिकडे लक्ष देत नाही आणि रोजच्या रोज घडतं, अगदी क्षणाक्षणाला घडतं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. मनाबरोबर आतल्या जगाबरोबर आणि बाह्याच्या जगाबरोबर आपल्याला सतत युद्ध हे करावंच लागतं. मग जशी जशी माझी आध्यात्मिक प्रगती होत जाते, तशी माझी आतमध्येही प्रगती होते, बाह्याच्या पण आपल्यावर परिणाम होत नाही आणि मनही आपल्या कवेत, आपल्या ताब्यात हळूहळू यायला लागतं. तर या भागाचं, या अध्यायाचं हेच सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.